नमस्कार, नाशिकची गौरी ह्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. चला सगळ्यांना शुभ सकाळ. आणि आजच्या ह्या गुढीपाडव्यापासून तृतीया, आजचा दिवस तृतीया आहे. तर आज चैत्रगौर बसत असते घरामध्ये. पारंपरिक असा सोहळा असतो आमच्याकडे. तर पारंपरिक ही चैत्रगौर बसत आलेली आहे. त्याप्रमाणे दरवर्षी मी पण चैत्रगौर बसवते. तर ह्या चैत्र उत्सवाच्या, चैत्र नवरात्र उत्सवाच्या तुम्हाला पहिल्यांदा माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. आज चैत्रगौर कशी मांडायची हा छान असा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. देवी कशी मांडायची. आणि आज मागच्या वर्षी जो व्हिडिओ मी पोस्ट केला होता त्याला खूप भरभरून प्रतिसाद मिळाला. यावेळेस सुद्धा चैत्रगौर कशी मांडायची हा व्हिडिओ डिटेल तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आणि तो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. खूप छान असं वातावरण असतं. चैत्र महिना म्हणजे सगळी पानगळ होत असते. छान नवीन झाडांना पालवी फुटत असते. बाजारामध्ये छान छान गजरे असतात, खरबूज असतात, टरबूज मिळतात छान छान. आणि छान हिरवीगार पालवी फुटत असते. छान पक्ष्यांचा आवाज येत असतो सकाळी सकाळी. असं फ्रेश आणि मनाला प्रसन्न करणारं वातावरण म्हणजे चैत्र महिना असतो. तर या चैत्र महिन्यामध्ये तृतीयेच्या दिवशी चैत्रगौर घरामध्ये बसवतात. तर आज तो व्हिडिओ डिटेल तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. चैत्रगौर कशी बसवतात त्याच्या अगदी छोट्यातल्या छोटा म्हणजे साधा सोपा व्हिडिओ जो आहे तो मी तुमच्याबरोबर म्हणजे माझ्या घरामध्ये मी दरवर्षी कशी चैत्रगौर मांडते हा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करते. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. चला बघा, आता चैत्रगौर कशी बसवायची ते सांगते. हा डबा घेतलेला आहे मी चैत्रगौर बसवण्यासाठी. आणि हा छान असा घागरा गौरीला आणलेला आहे. आता हा डबा हलू नाही म्हणून याच्यामध्ये साधारणतः तांदूळ मी घालून घेते. अर्धा डबा तांदूळ मी घालून घेतले जेणेकरून डबा हा हलणार नाही, हा पॅक राहील. जेणेकरून डबा हलणार नाही म्हणून याच्यामध्ये मी हे बघा तांदूळ घालून घेतलेले आहेत. आता ह्या डब्याला काय करायचं, हा जो स्कर्ट आहे हा स्कर्ट ह्या डब्याला घालणार आहे. कारण गौरीला छान असा ड्रेस आणलेला आहे. हे बघा, हा असा छान घागरा आणलाय. हा थोडा मोठा झालाय म्हणून मी असा साधारणतः ठेवणार. म्हणजे याला असा हा घागरा मी घालणार आहे. आणि हा घागरा हलू नये म्हणून याच्यावरती आपण एक रबर लावणार आहोत. साधं सोपं डेकोरेशन सांगते. हा घागरा हलणार नाही म्हणून आपण याच्यावर एक असं रबर इथे लावणार आहोत. ते तुम्हाला दाखवते. तर हा जो घागरा आहे हा थोडा मोठा झालाय म्हणून थोडासा घागरा मी याच्यामध्ये असा फोल्ड करून घेतलाय डब्यामध्ये. आणि ह्या डब्याला परफेक्ट डबा मला मिळाला या आकाराचा. आता काय करणार आहोत आपण, ह्या डब्याला कंबरपट्टा लावून घेणार आहोत. असा कंबरपट्टा लावून घ्यायचा. तो लावण्यासाठी 2 सेफ्टी पिन यूज करायचे आहेत आपल्याला. 2 सेफ्टी पिना एक इकडून लावणार आहोत आपण. आणि एक इकडून लावणार आहोत. असं पुढून इथे लावणार आहोत आपण. त्याच्या आधी हे लावण्याआधी आपण याच्यावरती झाकण ठेवून घेऊया. आणि त्या झाकणामध्ये सुद्धा माझ्याकडे पाळणा आहे बघा. हा स्कर्ट तर मी याला लावून घेतलाय. स्कर्ट लावल्यानंतर याच्यावरती असं झाकण ठेवायचं, झाकण ठेवायचं. आणि ह्या झाकणामध्ये सुद्धा आपल्याला तांदूळ ठेवायचे जेणेकरून ते पाळणा हलणार नाही. आता दाखवते परत तुम्हाला. ते जे डब्याचं झाकण होतं ना मी याच्यावर घेतलं होतं ते याच्यात मी तांदूळ टाकल्यानंतर ते झाकण आडवं होत होतं. माझ्याकडे एक अशी प्लास्टिकची डिश होती ती याच्यावर परफेक्ट बसेल आणि याला सपोर्ट पण आहे म्हणून मी हे ठेवलं. याच्यामध्ये आपण थोडेसे तांदूळ घालूया. ह्याच्यात तांदूळ घातल्यानंतर माझ्याकडे हा स्टीलचा पाळणा आहे चैत्रगौरीचा. तर हा पाळणा काढता घालताय वरचा. हा इथून काढायचा, इकडून हे काढायचा. असा स्टँड आहे. हा स्टँड बरोबर याच्यामध्ये मावतो. हे बघा परफेक्ट बसलाय. आणि आता काय करायचं, ही गादी ह्या पाळण्यामध्ये ठेवायला अन्नपूर्णा याच्यामध्ये ठेवायची. अन्नपूर्णा जर तुमच्याकडे नसेल तर पंचगौर असते, ती पण कशी असते ते दाखवते तुम्हाला. हे याच्यामध्ये छान हा पाळणा मी पुसून घेतलेला आहे. हा पाळणा याच्यामध्ये अडकवला. याच्यामध्ये ही छोटीशी गादी आणलेली आहे. ही गादी याच्यामध्ये ठेवणार आहे मी. आणि हे 2 छोटे लोड आहेत साईडला देवीला आणलेले. तर ती अन्नपूर्णा सुद्धा आपल्याला याच्यामध्ये ठेवायची आहे.
आधी आपण डेकोरेशन करून घेणार आहोत आणि मग मी तुम्हाला अन्नपूर्णेला अभिषेक कसा करायचा ते पण दाखवणार आहे. हे बघा, आता हे जे 2 लोड आहेत हे इथे साईडला मी ठेवते आणि आपण आता हे जे आलं याच्यावर वेट आलेलं आहे, तर मग आता आपल्याला असा कंबरपट्टा लावायला काही हरकत नाही. आता आपण हा कंबरपट्टा लावून घेऊया. सेफ्टी पिनेच्या साह्याने हा कंबरपट्टा इथे मी लावून घेते. हे बघा, अशा पद्धतीने गौरीचा स्कर्ट आपला खूप सुंदर असा तयार झालेला आहे. हे बघा किती छान दिसतंय. हा, आणि वरती आपण पाळणा ठेवलाय. तर हा पाळणा सुद्धा आपल्याला गजरे लावून सजवून घ्यायचा आहे, तो पण तुम्हाला दाखवते. हे बघा, या चौरंगावरती हा डबा ठेवून घेतलेला आहे, छान सजवलेला. आता आपण अन्नपूर्णेला अभिषेक करणार आहोत. अभिषेक करून मग तिथे जर मी वरती जे ठेवणार आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवते. साईडनी काय काय डेकोरेशन केलं हे सुद्धा दाखवते. पण तुम्हाला जर चैत्रगौरीची साडी नेसवायला वेळ नसेल किंवा ते पटकन उमजत नसेल तर असा साधा घागरा छोटा देवीचा बाजारामध्ये मिळतो, तो आणायचा. एखादं तुम्ही घडवंची घ्या, त्याच्यावर एखादा लोटी ठेवू शकता किंवा एखादा मोठा तांब्या ठेवू शकता किंवा डबा ठेवू शकता. त्या आधाराने त्याच्या साह्याने तुम्ही असा स्कर्ट घालून देवी बसवू शकता. आता आपण बघूया पुढचं डेकोरेशन काय करायचं ते. तुमच्याकडे पंचगौर नसेल तर ह्या अन्नपूर्णेला त्याच्यामध्ये बसवलं पाळण्यात तरी सुद्धा चालतं. पंचगौर म्हणजे ही बघा, ही पंचगौर असते, अशी पंचगौर असते, ही बसवली तरी सुद्धा चालते. आता आपण अन्नपूर्णेला अभिषेक करणार आहोत. त्याच्या आधी आपण गणपतीला अभिषेक करायचा आणि मग देवीला अभिषेक करायचा. चला आता आपण पहिल्यांदा गणपती बाप्पाला अभिषेक करून घेऊया. चला आता आपण गणपती बाप्पाला अभिषेक करून घेऊया. हे अभिषेक पात्र आहे माझ्याकडे, याच्यामध्ये पाणी टाकते मी. नेक्स्ट डम. ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यं ऋतं वच्मि सत्यं वच्मि अवत्वमा अववक्तारम् अवश्रोतारम् अवधातारम् आवानुचानमो शिष्यम् अवपश्चार्तात् अवपुरस्तात् अवोत्तरातात् अवदक्षिणात्तात् अवचोद्वार्तात् अवधरात्तात् सर्वतो मां पाहि पाहि समन्तात् त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मया त्वं आनन्दमयस्त्वं ब्रह्ममया त्वं सच्चिदानन्दाय द्वितीयोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्वजगदिदं तत्त्वो जायते सर्वजगदिदं तत्त्व सृष्टति सर्वजगदिदं त्वयि लयमिष्यति सर्वजगदिदं त्वयि प्रत्येति त्वं भूमिरापो नलो निलो नभः त्वं चत्वारि वदानि त्वं गुणत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मास्त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इन्द्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चंद्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुवस्वरं गणादिपुरोमुच्चार्य वर्णादि तदनन्तरम् अनुस्वार परतरः अर्धेन्दुलसितं तारेण रुद्धम् एकतत्त्वमनुस्वरूपं गकारपूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वार शान्त्यरूपं बिन्दुत्तरूपं नादसन्धानं संहिता संधि सैषा गणेश विद्या गणकऋषी निचृत गायत्री छन्दः गणपतिर्देवता. ओम गण गणपतये नमः. एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्. एकदन्तं चतुर्हस्तं पाशमं कुशधारिणं रदञ्च वर्णं हस्ते बिभ्राणं मूषकध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पे सुपूजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमच्युतं
आविर्भूतं च सृष्ट्यादौ प्रकृते पुरुषात् परम् एवं ध्यायन्ति यो नित्यं स योगी योगिनां वरः। नमो व्रातपतये नमो गणपतये नमो प्रमथपतये नमस्ते अस्तु लंबोदराय एकदंताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमो नमः। एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। आता गणपती बाप्पाला अभिषेक झालेला आहे। आपण याला स्वच्छ गणपती बाप्पाला देवाच्या वस्त्राने पुसून याला हळद कुंकू असं व्यवस्थित लावून मग आपण जागेवर ठेवून देऊया। आता ही अन्नपूर्णा देवी इथे ठेवलेली आहे, याला मी हळद कुंकू लावते आणि आपण आता ह्या अन्नपूर्णा देवीला अभिषेक कशाने करायचा तर आपण जे सर्व मंगल मांगल्य म्हणतो ना ते 11 वेळा म्हणायचं आणि याला अभिषेक करायचा। तुम्ही श्री सुक्ताचा अभिषेक केला तरी सुद्धा चालतो। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। असा 11 वेळा मी अभिषेक करून घेते आणि मी बोलते तुमच्याशी परत। अभिषेक करून झालेला आहे। ही अन्नपूर्णा स्वच्छ पुसून घेऊ आपण आणि मग याला मी ड्रेस आणलाय तो पण आपण याला घालणार आहोत। हे बघा ही अन्नपूर्णा आहे, हिला पहिल्यांदा आपण हळदी कुंकू लावायचं। हळदी कुंकू लावायचंय आणि हा जो छोटा ड्रेस मी हिला आणलाय हा ड्रेस मी याला घालणार आहे। हा छोटासा ड्रेस याला घातलेला आहे। आता ही अन्नपूर्णा आपण पाळण्यामध्ये ठेवूया। हे बघा आता ह्या पाळण्यामध्ये मी अन्नपूर्णा ठेवलेली आहे, दाखवते तुम्हाला। हे बघा अन्नपूर्णा याच्यामध्ये बसवलेली आहे। आता आपण तिला गजरा घालूया आणि माझ्याकडे एक हार आहे गळ्यातला तो घालूया। हा जो हार आहे हा मी घालून घेते आणि मग बोलते तुमच्याशी परत। हे बघा तो हार सुद्धा मी घालून घेतलेला आहे याला आणि आता आपण याच्यावरती डोक्यावर पदर म्हणून आपण काहीतरी याच्यावरती ठेवूया। पूर्ण पाळण्यामध्ये बसवली आहे, तिला छान मंगळसूत्र घातलंय, छान तिचं डेकोरेशन केलेलं आहे। आता गजरा सुद्धा लावणार आहे मी। आता याचं पूर्ण डेकोरेशन करते आणि मग बोलते तुमच्याशी परत। ह्या पद्धतीने चैत्रगौर बसवायची असते। पुढे काय काय डेकोरेशन करणार आहे हे सुद्धा तुम्हाला दाखवते। खरबूज मिळतं बाजारामध्ये, खरबूज आणलेला आहे। ह्या खरबूजाची 2 कमळं करून ठेवायची। हे बघा मधोमध असे त्रिकोण त्रिकोण करत हे असं खरबूज कापून घ्यायचंय आणि या खरबूजाची 2 कमळं करून साईडला तुम्ही ठेवायची डेकोरेशन करून। हे बघा असं खरबूजाचं कमळ करायचं। खूप खरबूज कलिंगड बाजारामध्ये आलेली आहेत, चैत्र महिन्यामध्ये येतातच बाजारात। हे बघा अशा पद्धतीने हे खरबूजाचं कमळ करायचं। आता मी हे काढून घेते आणि मग दाखवते तुम्हाला। हे बघा अशा पद्धतीने असं कापून घ्यायचं आणि मग याचं कमळ तयार करायचे। 2 भाग करायचे, मी दाखवते। हे बघा हे खरबूजाचं कमळ तुम्हाला दाखवते। अशा पद्धतीने हे खरबूजाचं कमळ करायचं आणि देवी पुढे ठेवायचं। आता इथे 2 डिश मध्ये हे कमळ मी खरबूजाचं ठेवणार आहे। यातल्या बिया वगैरे आपण काढून घ्यायच्या। एक चमचा आण बेटा आहे इथे। यातल्या ज्या बिया आहेत ह्या काढून घ्यायच्या। आपण बियांसकट खातो का? नाही खात, मग देवीला पण नैवेद्य बियांसकट नाही दाखवायचा।
हे बघा, अशा पद्धतीने या सगळ्या बिया यातल्या मी काढून घेतल्यात. आणि अशी खरबुजाची कमळं तयार करायची. बघा किती छान दिसत आहेत बघा. आणि ही तिथे मांडणार आहे, मी दाखवते तुम्हाला. पद्धतीने छान चैत्रगौर मांडलेली आहे आणि असं पूर्ण डेकोरेशन केलंय. 2 याच्या खरबुजाच्या फोडी ठेवल्यात. त्याचं कमळ कसं करायचं हे सुद्धा तुम्हाला मी दाखवलं. एक कलिंगडाची फोड, एक कैरी, असं सगळं नैवेद्याला ठेवलेलं आहे. आणि छान अशी याची पूजा चैत्रगौर कशी बसवायची हा छोटासा व्हिडिओ तुमच्याबरोबर मी आज शेअर केला. तुम्हाला जवळून दाखवते चैत्रगौर कशी बसली येते. अशी छान चैत्रगौर मांडलेली आहे, हे बघा. आणि हे सगळं असं डेकोरेशन मी केलेलं आहे. आणि अशी छान चैत्रगौर आमच्या घरामध्ये बसलेली आहे. पारंपरिक वर्षानुवर्ष चालत येणारा हा सोहळा असतो. एक छान घरामध्ये उत्साही वातावरण असतं. तर हे बघा, हे सगळं छान असं छोटंसं डेकोरेशन केलंय. खूप काही मोठं केलेलं नाहीये. मला जेवढं शक्य होईल तेवढं छोटंसं डेकोरेशन करून चैत्रगौर बसवण्याचा दरवर्षीप्रमाणे मी प्रयत्न केलेला आहे. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ ते पण मला नक्की कळवा. आणि चैत्रगौरीची कहाणी पण सांगणार आहे, चैत्रगौरीचं महत्त्व पण सांगणार आहे. चैत्रगौर म्हणजे काय हे सुद्धा तुम्हाला मी लगेच सांगणार आहे. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. हे बघा, अशी पूर्ण चैत्रगौर मी मांडलेली आहे. थोडक्यात थोडकं आणि छान असं डेकोरेशन केलेलं आहे. तर आता आपण बघूया चैत्रगौरीची कथा काय आहे आणि चैत्रगौर म्हणजे काय ते. चला.